मला खेळणं पाळणं होतं माझं, त्याच वयामध्ये माझं लग्न झालं होतं. पण कधीतरी अशी खंत वाटायची की नाही, मला काहीतरी माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. त्यावेळेस मी माझी गोल्डची रिंग मोडून मी तो ब्युटिशियनचा कोर्स केला होता. ती ओनर बोलली होती की तुझी लायकी नाही आहे ड्रायर पकडण्याची, आणि त्यावेळेसच मी ठरवलं. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतीये ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्या बरोबर आहेत दुर्गा भोसले मॅडम, ज्या मेकअप इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि त्यांचं सलॉन आहे केशवनगरमध्ये. दुर्गा मॅडम, थोडीशी तुमची इंट्रोडक्शन देऊ शकता का? नमस्कार, माझं नाव दुर्गा भोसले. गेले 10 ते 12 वर्ष झालं मी ब्युटिशियनमध्ये काम करते. माझं केशवनगरमध्ये सलॉन आहे, माझं एक अकॅडमी पण आहे आणि माझं बुटीक पण आहे तिथे. तर माझे क्लासेस फर्स्ट तर मी गावी शिकले होते, नॉर्मल बेसिक कोर्स केला होता गावी, आणि त्यानंतर जेव्हा मी पुण्यात शिफ्ट झालो गेले 10 वर्षापूर्वी, त्यावेळेस मी इथे बाकीचे जे ॲडव्हान्स कोर्सेस आहेत ते मी पुण्यामधून शिकले गेले. आणि अशा बऱ्याच गोष्टी, मला सोशल वर्कची खूप जास्त आवड आहे, तर मी काही मुलींना असे माझे कमी अमाऊंटमध्ये क्लासेस पण प्रोव्हाइड करते आणि काही गोष्टी फ्रीमध्ये पण देते, कारण ज्या गोष्टी मी स्वतः फेस केलेत त्या मला इतर मुलींना नाही करून द्यायचेत, म्हणून मी त्यामध्ये पण वर्क करते. बरं, अशा कोणत्या गोष्टी फेस केल्यात मॅडम? थोडंसं आमच्या जे ऑडियन्स आहे त्यांना प्रेरणा देण्यासाठी तुम्ही एक तुमची स्टोरी सांगा, जी की मी ऑलरेडी ऐकली आहे, पण इथे ह्या मंचावर तुम्ही सांगितलं तर मला जास्त छान वाटेल. ओके. ॲक्च्युली जेव्हा पहिली गोष्ट म्हणजे माझं एज्युकेशन खूप कमी आहे, एक 7th स्टँडर्डपर्यंतच मी शिकले. गावाकडे एक पद्धत आहे की मुलगी अशी वयात आली की लवकर लग्न केलं जातं. बरोबर. आणि बस माझ्या बाबतीत पण तेच घडलं की माझं लग्न एक 15व्या वर्षी झालं, त्यामुळे मला काही पुढे शिक्षण नाही घेता आलं. आणि मला लहानपणापासून खूप आवड होती, मी स्पोर्ट्समध्ये होते, सगळ्यामध्ये मी पुढं होते आणि खूप ॲक्टिव्ह होते. त्यामुळे मला शिक्षणाची खूप आवड होती, स्पोर्ट्समध्ये पण आवड होती, आणि मला काहीतरी एक पोलीसमध्ये बनायचं होतं. म्हणजे त्यावेळेस एक क्रेज होता माझा की मला काहीतरी एक ऑफिसर बनायचं, कारण युनिफॉर्म मला खूप आवडायचा त्यामुळे. आणि खूप धडपडी होते, पण बॅड लक की लग्न लवकर झालं, त्यामुळे शिक्षण घेता नाही आलं माझं. आणि नंतर पुढे काही जॉब करायचं किंवा बिझनेस करायचं, तर शिक्षणच नाही म्हटल्यानंतर कशामध्ये काहीच आपलं करिअरच नाही करू शकत ना आपण. त्यामुळे मग तिथं स्टॉप झालं सगळं. मग त्यानंतर संसारामध्ये गुंतले गेले, त्यामुळे त्याच्यातून काही बाहेर पडायचा मार्गच नाही. पण कधीतरी अशी खंत वाटायची की नाही, मला काहीतरी माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. पण एज्युकेशन नाही आणि काही बिझनेसची आयडिया पण नाही, त्यामुळे काय करू काही कळतच नव्हतं. पण मला ना थोडीसं मेकअपची आवड होती, म्हणजे काहीतरी आपलं किरकोळ प्रोडक्ट आणायचे आणि आपलं घरगुतीच आपलं करत बसायचे. असं गॅदरिंगच्या वेळेस लहान मुलांचा मेकअप वगैरे करत बसणं हे मला आवडायचं जस्ट. आणि तेच मी मग नंतर तीच आवड माझ्या करिअरमध्ये मी आणली. म्हणजे मी तिथे छोटासा क्लास केला, घरातून परमिशन नव्हती मला की नाही, आपण न्हाव्याचा धंदा नाही करायचा, आपण काही ते आहोत का, म्हणजे असं बोलण्यात आलं मला. आणि मी विचार केला की माझ्याकडे काही ऑप्शनच नाहीये, जस्ट मी एक टाइमपास म्हणून तो सुरुवात केला होता की बघू, म्हटलं करून बघूयात. शक्यतो आता कमी एज्युकेशन असल्यामुळे दुसरं काही ऑप्शनच नाहीये माझ्याकडे. मग म्हटलं की जस्ट ट्रायल बेसवरती मी केला, तो जस्ट टाइमपास म्हणून केला. त्यावेळेस मी माझी गोल्डची रिंग मोडून मी तो ब्युटिशियनचा कोर्स केला होता. मी म्हटलं सोनं मला नंतर पण करता येईल, पण मला माझ्या मिस्टरांकडून एक संधी मिळाली होती ना, तुला करायचं ना कोर्स कर, पण फीस तुझे तू बघायची. मग मला एक सवय आहे की संधीचं सोनं करता आलं पाहिजे. बरोबर. ज्या कुणाला ते आलं म्हणजे तो व्यक्ती सक्सेसफुल होतोच. बरोबर. आणि बस मी प्रत्येक वेळेस तेच करत गेले, जशी जशी मला संधी मिळत गेली तसं मी त्याच्यामध्ये उतरत गेले. मग तो कोर्स मी कंप्लीट केला. त्यानंतर एक पंढरपूरमध्ये ना एक मेकअपचं सेमिनार आलं होतं. त्यावेळेस मी माझी दुसरी अंगठी मोडली आणि 2 दिवस ते सेमिनार केलं. मला ते पाहायचं होतं की नक्की मेकअप काय असतो, कारण मी आतापर्यंत खेळण्यातले मेकअप प्रोडक्ट यूज करून मेकअप बघितले होते आणि शिकले होते. मग ते तिथं मला पाहायला भेटले की अरे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट काय असतो ते असं. मग ते माझं मेकअप आर्टिस्टचं ड्रीम तिथं म्हणजे बघायला मिळालं की अरे, मेकअप आर्टिस्ट काय असतो नक्की आणि मेकअप कशा पद्धतीने केले जातात. मग तिथून माझी ह्याच्यामध्ये आवड निर्माण झाली अजून जास्त.
आणि त्याच्यानंतर आम्ही पुण्यामध्ये यायचा डिसिजन घेतला होता. थोडेसे घरची परिस्थिती माझी ही होती, डाऊन होती जराशी, फायनान्शियली पण इश्यू होते खूप सारे. तर आम्ही आपण म्हणतो ना काम धंद्यासाठी आपण थोडं सिटी लेवलला जातो ना, बस तेच झालं. मग आम्ही पुण्यात आलो. पुण्यामध्ये मी इथे मला हे नव्हतं माहिती पण की पार्लरमध्ये पण जॉब केले जातात, हे मला माहीतच नव्हतं. हा कन्सेप्टच मला माहीत नव्हता की सलूनमध्ये पण जॉब भेटतात. कारण गावाकडे कसं ना की ओनरच फक्त ते पार्लरचं काम करत असते, तिच्या हाताखाली काही स्टाफ वगैरे नसतो. आणि पुणे मला फक्त ते ड्रीम सिटी होती माझी फक्त की पुणे. पण पार्लरमध्ये पण जॉब करतात हे मला माहीत नव्हतं. पण मी एका कंपनीमध्ये जॉब करत होते ज्यावेळेस मी स्टार्टिंग पुण्यामध्ये आले. मुलं लहान होती माझी, मुलं मी माहेरीच सोडली होती की अगोदर म्हटलं आपण इथं स्टेबल व्हावं आणि मग नंतर मुलांना वगैरे आणू. तर एका कंपनीमध्ये मी जॉबला लागले फर्स्ट. तर माझी जर्नी पुण्यात आल्यानंतरची, इथं बायो प्लांट्स म्हणून कंपनी आहे, त्याच्यामध्ये ते मीडिया प्लांट्स बनवतात, तिथे मी जॉबला लागले. तर तिथं ते फर्स्ट 3 मंथ त्यांनी मला ना ते कोणतं काम म्हणतात त्याला, गाड्या भरतात ते काम लावलं. सिरियसली मला हे माहीत नव्हतं की अशी काही कामं लेडीजला पण देतात आणि काम करायचं कधी माहेरी आणि सासरी दोन्हीकडे असं माहीतच नव्हतं एवढं काही काम असतं. पण एक जिद्द होती की आता गाव सोडलंय तर काहीतरी नाव कमवूनच जायचं. त्यामुळे मी घरी कुणालाच सांगितलं नाही की मी अशी काही कामं तिथं करते पुण्यामध्ये. मी खूप तिथे 3-4 महिने, मला पेलवत नव्हतं पण मी तरी ते कामं केली. आणि त्यानंतर मग मी सहज आपल्या एका सलूनमध्ये गेले होते थ्रेडिंग करायला. आणि ती मुलगी म्हणत होती, मला म्हटली की इथं ना एक मुलगी जॉबसाठी हवी आहे. मग मी तिथं थोडंसं डेअरिंग केलं, खूप भीत राहिले पुण्यामध्ये की म्हटलं मला जॉब मिळेल का म्हटलं, कारण मला गरज पण आहे, कारण ते काम मला पेलवतच नव्हतं बिलकुलच. मग ती म्हटली की ठीक आहे. मग तिने मला 3000 सॅलरीवरती 12 तास मला राबवून घेतलं. आणि मला माहित पण नव्हतं ना की एवढी कमी सॅलरीमध्ये कामं पण असतात किंवा करतात. मला त्यावेळेस माझी गरज होती कारण माझं घरच चालत नव्हतं. मग तिला मी म्हटलं की ठीक आहे, एक काम कर म्हटलं, मला 4000 सॅलरी माझ्या मिस्टरांना सांग आणि मला 3000 तुम्ही द्या, पण माझ्या घरच्यांना सांगू नका की एवढं कमी सॅलरीवरती मी काम करते. कारण ते असते ना, एक शिकायची धडपड होती ना माझी, कारण क्लासेससाठी फीज नव्हती माझ्याकडे. मग ते पार्लरचा कोर्स, मग मी म्हटलं की इथं जॉब करत करत तिथंच शिकावं आणि जे सॅलरी आहे तिथून मग पुढचे हळूहळू क्लासेस मी शिकत गेले. हो. मग तिथून माझी पार्लरची जर्नी परत स्टार्ट झाली. मग त्या स्वतः ओनरनी मला सांगितलं की दुर्गा तू खूप स्ट्रगल करते, खूप काम करते. म्हणजे तिला स्वतःला असं वाटलं की एवढी प्रामाणिक मुलगी पण इथं आहे, म्हणजे या दुनियेत आहेत की बाबा 3000वरती आपण तिला 12 तास राबवून घेतोय. मग तिने मला तिच्या फ्रेंडकडे पाठवलं, म्हटली हिला 5000 सॅलरी दे आणि तिला तू जॉबवर ठेव. म्हणजे कधीची गोष्ट बोलताय तुम्ही? एक 8 वर्षापूर्वी. हो, म्हणजे हा माझं सलून टाकायच्या अगोदरच. हो हो, 8-9 वर्ष झाले त्या गोष्टीला, 8 वर्ष झाले असतील. मग तिथून मग मला हळूहळू कॉन्फिडन्स येत गेला की मग जसं जसं मला क्लासेस मी शिकत गेले, जॉब करत करत मी शिकत गेले. माझे असे काही मोठे क्लासेस कोणतेही झालेले नाही आहेत. मी प्रत्येक गोष्ट जॉब करत करत शिकत गेले. कारण नंतर मी मुलं आणली, माझी 5-7 हजार सॅलरी झाली की मी इकडं मुलं आणली. कारण मुलांपासून दूर पण मी राहू शकत नव्हते, त्यांना चांगलं एज्युकेशन पण द्यायचं होतं मला. त्यामुळे मी मुलांना इकडे घेऊन आले. मग त्यांना बघत बघत मी जॉब करायचे, त्यांना बघायचे. घरातला कसा सपोर्ट होता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीसाठी? घरामध्ये मिस्टरांचा सपोर्ट होता मला की जॉबसाठी वगैरे, कारण की ऑप्शन नव्हता ना. कारण पुण्या लेवलमध्ये आपण दोघांनी मिळून वर्क केलं तरच कुठेतरी हो, नाहीतर एवढे खर्च, एवढी महागाई, एज्युकेशन पॉसिबल नाही ना. तुम्ही सलॉन कधी ओपन केलं स्वतःचं? सलून माझं आय थिंक 8 वर्ष होत आली आता मला. कसं भांडवल तयार केलं? हां, ती एक छान स्टोरीच आहे भांडवलाची. ज्यावेळेस मी खराडीमध्ये मी जॉब करत होते त्यावेळेस मला सॅलरी होती चांगली, म्हणजे 8-9 हजार सॅलरी होती. तर ते करत असताना मग आणि माझ्या घराच्या समोरच एक शॉप होतं. तर त्या शॉपमध्ये मग मला असं वाटलं की मी 20-25 क्लायंट जर मी करू शकते तर नक्कीच छोटंसं आपलं पार्लर मी उभं करू शकते, जेणेकरून ते क्लायंट्स आहेत ते मी तिथं बोलवू शकते. आणि त्यावेळेस मी तिथं छोटासा सेटअप स्टार्ट केला. आय थिंक 25 ते 30 हजारामध्येच तो सेटअप स्टार्ट केला. एक साधी चेअर, एक मिरर, बस. त्याला काहीच नव्हतं माझ्याकडे. 20-25 हजारामध्ये तो स्टार्टअप केला मी. आणि त्यानंतर त्याच्यातून काही मला भागतच नव्हतं ना माझं, कारण बिझनेस मी जो प्लॅन केला होता तेवढं काही होतच नव्हतं. ऑलरेडी
7,000 रुपये रेंट होतं त्या शॉपला, त्यामुळे रेंट पण निघत नव्हतं. ओके. तर ते करत असताना मी मेस चालू केली होती, मेसचं टिफिन चालू केलं त्यावेळेस. बरं. मला असं वाटलं की मला जेवण बनवण्याची पण खूप जास्त आवड होती. तर मग मी विचार केला की आपण जे बनवतो ते इतरांपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून मी मेसचे डबे चालू केले. ते मी होम डिलिव्हरी देत होते आणि त्यातून मला जो प्रॉफिट होत होता, अगोदर एक डब्बा होता आणि 4 ते 5 महिन्यामध्ये माझ्याकडे 30 टिफिन आले. बरं. मग त्या 30 टिफिनवरती मग मी आपलं जे मोठं सलोन आहे ते मी उभं केलं. एक बिशी लावली 1.5 लाखाची. अरे वा. हो, आणि मंथली 10,000ची बिशी होती. अशी बिशी आली. जे आता माझं जे शॉप आहे लोणकर वस्तीमध्ये, ते मी गेले 3 वर्ष झालं तो एरिया मी बघत होते आणि मला असं वाटत होतं ना की म्हणजे माझी ऐपत नसेल ते त्यावेळेस घ्यायची, पण माझं ते मी ते पॉझिटिव्ह थिंक करत होते की नाही, मी सलोन टाकलं तरी ह्या शॉपमध्ये टाकणार. आणि लिटरली ते शॉप तसंच राहिलं होतं 4 वर्ष. अरे बापरे. ते कोणी घेतलंच नव्हतं रेंटेड ते. आणि ज्यावेळेस ती माझी बीसी आली ना, त्यावेळेस मी पहिलं त्या ओनरकडे गेले आणि म्हटलं मला भैया हे शॉप हवं. बरोबर. म्हणजे एवढं मोठं शॉप आहे ते, 550-600 स्क्वेअर फूटचं शॉप आहे आणि बिझनेस मी 1.5 लाखामध्ये उभा केला. 50,000 त्याचं डिपॉझिट दिलं आणि 1 लाखाचा सेटअप केला. मस्त. म्हणजे आता तुमच्याकडे किती मुली आहेत? आता माझ्याकडे 5 स्टाफ आहेत. ओके. हो. मस्त. तुम्ही किती लोकांना आतापर्यंत शिकवलंय? आतापर्यंत मी कमीत कमी 400 ते 500 मुलींना मी शिकवलंय. बापरे. हो. नाही, एवढ्या कमी एज्युकेशन मध्ये आणि एवढ्या कमी वयामध्ये सुरुवात करून सुद्धा तुम्ही आता स्वतःचं सलॉन पण ओपन केलं, मेकअप आर्टिस्ट म्हणून स्वतःची ओळख पण निर्माण केली. आय गेस तुम्ही प्रथम सर बरोबर काम करता, त्यांचे वेगवेगळे सेमिनार्स पण घेताना मी तुम्हाला पाहिलेलं आहे. छान. तुमची वर्क लाईफ तुम्ही कशी बॅलन्स करता? घरी मुलांना वेळ कसा देता? मी बघितलं तुम्हाला आता एअरपोर्टवर मुलं सोडवायला आली होती, आई तुमची डोळ्यात पाणी घेऊन होती. छान, सगळ्यांना बघून पण छान वाटलं. आणि कसं तुम्ही बॅलन्स करता हे सगळं? पहिली गोष्ट म्हणजे मला फॅमिलीपासून दूर राहायला जरा पण नाही आवडत. म्हणजे की असं वाटतं की मी माझा जीव असा कुठेतरी साईडला ठेवलाय असं होतं मला. आणि मी जेवढं जास्तीत जास्त वेळ मी मुलांना देते तेवढंच मी बिझनेसकडे पण, म्हणजे बिझनेस आणि मुलं हेच माझं लाईफ आहे. बरोबर. हे ह्यांनाच मी धरून सगळ्या गोष्टी करू. म्हणजे मला फॅमिली खूप आवडते, मला फॅमिलीमध्ये राहायला. एकतर पहिली गोष्ट म्हणजे लग्न लवकर झाल्यामुळे मला फॅमिलीचा सहवास भेटलेला नाहीये. म्हणजे ज्या वयामध्ये मला खेळणं पाळणं होतं माझं, त्याच वयामध्ये माझं लग्न झालं होतं. बरोबर. म्हणजे की 11व्या वर्षी माझं हे झालं होतं, एंगेजमेंट झाली होती. 11-12 म्हणजे हो, तिथून मी गुंतले होते त्या संसारामध्ये. म्हणून मी माझ्या मुलांना मी ते लाईफ मला नाही द्यायचं, म्हणून मी त्यांना माझ्याजवळ खूप अटॅच मध्ये ठेवते की ते माझ्यापासून एकदा दूर गेले की परत आपले नसतात. त्यामुळे मी त्यांना खूप वेळ देते. आणि त्यांच्यासाठीच मी सलून लवकरात लवकर ओपन केलं, जेणेकरून मुलांना वेळ पण देता येईल आणि पार्लरकडे पण लक्ष देता येईल. त्यामुळे मी हे लवकर स्टार्टअप केलं. मॅडम, आम्ही ऐकलं तुम्ही आता सध्या इंटरनॅशनल ट्रिपला पण जाऊन आलात. थोडासा एक्सपिरियन्स सांगाल का तुमचा? हो. तो खरंच माझ्यासाठी असं म्हणजे एक धक्कादायक आपण म्हणतो ना की एकदम सरप्राईज. मी खूप विचार करत होते की 2024 माझ्यासाठी खूप छान आहे, हे मी स्वतःच म्हणत होते. आणि मला नव्हतं माहिती की 2024 मध्ये मी फर्स्ट मी गोवा पण गेले. मी कधी पुणे सोलापूरच्या बाहेर कुठे फिरलेच नाहीये, कारण ह्या सगळ्यातनं मला बाहेर पडताच येत नव्हतं. फर्स्ट मी गोवा पण गेले, त्यानंतर मला दुबईचं पण म्हणजे एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली गेली त्याच्यामध्ये. आणि मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की मी दुबई फिरून आली सिरियसली. आणि एक सांगू इच्छिते मी की आमच्या समाजामधल्या मुली, जी आमच्या समाजामध्ये फर्स्ट मी मुलगी आहे जी मी फॉरेन ट्रिप करून आली आहे. अरे, मी स्वतःला खूप प्राऊड फील करते की मी करू शकते ना, तरी तर कोणी करू शकतं. आणि हे थोडंसं आता सांगतेच आहे, तर हे शक्य झालं JK प्रोफेशनल टीम अँड नीरा मॅममुळे, की मला फॉरेनची ट्रिप त्यांनी ती अपॉर्च्युनिटी दिली. थँक्यू सो मच. मस्त. एक छोटंसं आपण एक रॅपिड फायर घेऊयात. तुम्हाला बुक्स आवडतात? हो. तुमचं फेवरेट बुक? माझं फर्स्ट फेवरेट बुक होतं तो आणि ती. अरे वा. ते होतं. आणि त्यानंतर मी अजून कोणतं, द सिक्रेट. द सिक्रेटचे व्हिडिओज, ते बुक्स वगैरे मी आधी हे केले. हो. ओके. तुमच्या आवडीची फेवरेट पर्सन? मी स्वतः. अरे वा. मैं मेरी फेवरेट हूँ. मेंटॉर तुमचे? मेंटॉर म्हणजे तुम्हाला कुणी प्रेरित केलंय हे सगळं करण्यासाठी, किंवा शिक्षक कोण होते तुमचे वगैरे? एक खरं सांगू का,
माझं शिक्षक असं कोणी नव्हतं, हालात माझे शिक्षक होते. मेंटॉर पण म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्वतः हे हो केलेलं आहे. हो. ओके. तुम्ही मेकअप इंडस्ट्रीमध्ये काम करता तर तुमची फेवरेट कंपनी किंवा प्रॉडक्ट? क्रायलॉन पण आहे आणि हुडा ब्युटी पण आहे. हुडा ब्युटी पण आहे. ओके. एकदम शांत अशी तुमच्या आवडीची प्लेस? मॉर्निंगचा चहा. मॉर्निंगचा चहा. ओके, म्हणजे घरातच. घरातच. तुम्हाला आतापर्यंत मिळाली वर्स्ट ऍडवाइस? म्हणजे असं कुणाकडून भेटलेलं? कोणीतरी तुम्हाला असं काहीतरी विचित्र बोललंय? विचित्र बोललेलं? हो. पटकन सांगायचं. म्हणजे ते Rapid थोडंसं ऍक्च्युली तसं लगेच लक्षात येत नाहीये. ज्यावेळेस मी सलूनमध्ये जॉब करत होते आणि त्यावेळेस मी ड्रायर मला पकडायला येत नव्हता आणि ड्रायर पकडायला येत नव्हतं त्यावेळेस मला ती ओनर बोलली होती की तुझी लायकी नाहीये ड्रायर पकडण्याची. आणि त्यावेळेसच मी ठरवलं की आता तुला सलून ओपन करून दाखवते. ओके. आणि खूप छान असं कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगितलं आतापर्यंत, ऍडवाइस दिली आहे कोणीतरी तुम्हाला? खूप छान असं नाही. अरे वा. असं कसं होऊ शकतं? नाही, कारण मी खूप कमी लोकांमध्ये असते पहिली गोष्ट म्हणजे. त्याचं रिझन पण हे आहे की मला शिकवण्यासाठी कोण गुरु भेटला नाहीये. म्हणजे जेवढं मी आता 400-500 मुलींना मी जे प्रेरित करते किंवा जे सांगते शिकवते आणि मला असं वाटतं की त्या टाईप मला जर कोणी गुरु भेटला असता ना तर कदाचित मी अजून खूप उच्च पदावरती असले असते. मी प्रत्येक गोष्ट ही अनुभवातून शिकत गेले त्यामुळे मला म्हणजे इवन की असं सांगणार कोणीच नाही की दुर्गा तू हे कर, आम्ही आहोत किंवा तू ह्याच्यामध्ये खूप टॅलेंटेड आहेस, असं कोणी काही सांगितलेलं नाहीये मला. ह्याच्या पुढचे प्लॅन्स काय आहेत मॅम तुमचे? याच्या पुढे की मला स्वतःचं ब्रँड बनवायचंय की दुर्गाला प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. आणि तिच्या ह्या स्ट्रगल मधून मला असं वाटतं की प्रत्येक मराठी मुलगी की ज्यांना प्रत्येकाला असं वाटतं ना की अरे माझं एज्युकेशन कमी आहे, माझे फायनान्शियली खूप इश्यू आहेत, मी कसं पुढे ग्रो करू किंवा काय करू, तर मला असं वाटतं की माझ्या थोड्याशा ह्या विचारांनी त्या लोकांना हे प्रेरित होईल की नाही ही करू शकते ना तर आपण नक्कीच करू शकतो. म्हणजे काही दोन प्रकारची लोक असतात ना, काही असतात की जे चॅलेंज एक्सेप्ट करतात की नाही ही अशी बोलली ना तर मी आता काही करून दाखवते, आणि दुसरी असतात की नाही मी अरे अशी नव्हती तर मी असं कसं काय मला बोललं गेलं, तर ते डाऊन होतात. बरोबर. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने तसं ते चॅलेंज एक्सेप्ट करा की नाही तू अशी बोलली ना की मी आता बघ पुढच्या येणाऱ्या ह्या वर्षामध्ये मी तिथं असेल. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं सगळ्यांनी पॉझिटिव्हली घेतल्या पाहिजे हो प्रत्येक गोष्ट. बरोबर वाईट असू चांगली असू बरोबर, सगळं हो, पॉझिटिव्हली हो. घेऊन पुढे गेलं पाहिजे. बरोबर. मस्त. याच्याबरोबरच आपण आपला रॅपिड फायर पण संपवतोय. आणि मॅडमनी जसं सांगितलं, दुर्गा मॅडम जसं बोलतायत की सगळं पॉझिटिव्हली घ्या. कुणीही तुम्हाला काहीही बोलत असेल, कुणीही तुम्हाला सांगत असेल, शिक्षण तुमचं कमी असेल तरी संधीचा उपयोग करून घ्या आणि त्या संधीनुसार पुढे चालून तुमचं पायवाट पुढे घेऊन जाल. धन्यवाद. धन्यवाद.